आजपासून 5 वर्षानंतर तुम्ही कुठं असणार आहात हे फक्त 2 गोष्टींवरती अवलंबून असतं. तुम्ही कोणती पुस्तकं वाचता आणि तुम्ही कुणाबरोबर राहता. नमस्कार, शब्दधन मध्ये मी मनोज वाबळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक जबरदस्त पुस्तक आणि त्या पुस्तकाचं नाव आहे आत्मप्रेरणा. लेखक लक्ष्मण जगताप सर यांनी लिहिलेलं, परीस पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं हे एक जबरदस्त पुस्तक जे विद्यार्थी, पालक आणि सर्वच वयोगटातील सर्व वाचकांसाठी जबरदस्त असं पुस्तक आहे. या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्या जीवनाला आत्मप्रेरणा मिळणार आहे. आत्मप्रेरणा या शब्दाचा अर्थच आहे की स्वतःजवळची असणारी प्रेरणा, स्वतःचा असणारा आत्मविश्वास. जर तुमच्याजवळ आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकता. हेच या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. हे पुस्तक नेमकं काय आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. झिग झिगलर नावाचा लेखक लिहितो की माणसाला जशी दररोज अंघोळीची गरज असते त्याच पद्धतीनं दररोज नवीन प्रेरणेची, नवीन मोटिवेशनची, नवीन आत्मप्रेरणेची गरज असते. आणि हीच आत्मप्रेरणेची गरज लक्ष्मण जगताप सर यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेली आहे. आत्मप्रेरणाचे जरे हे या पुस्तकातील पहिले प्रकरण आहे. आत्मप्रेरणा म्हणजे स्वतःचा जवळ असणारा विश्वास. म्हणजे जर आपण पाहिलं तर नसेल कुणाची साथ, मदतीचा हात तर करा स्वतःपासूनच सुरुवात. चिरेल काळे रात आणि संकटन करतील संकटांवरती मात. आपल्या स्वतःजवळ असणारी आत्मप्रेरणा किती महत्वाची आहे हे लेखकानं या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. मुलांशी संवाद साधूया. म्हणजे आज जर आपण पाहिलं तर सुजान पालकत्व हे निभावत असताना आपल्या घरातील मुलांशी आपण खूप चांगल्या पद्धतीनं संवाद साधला पाहिजे. त्यांच्यासोबत आपण चांगुलपणा त्यांच्यामधला शोधला पाहिजे. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ध्यास घेऊन व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व हे नेमकं काय आहे हे आत्मप्रेरणा या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. मन की शक्ती, आपल्या जीवनामध्ये आपल्या मनाची शक्ती ही खूप महत्वाची असते. आपल्या मनाची शक्ती नेमकं काय आहे? देख ये मनाचे एक निके ते सुखाची ठाईसोके, माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात. त्याच पद्धतीनं मनाची असणारी शक्ती नेमकी काय आहे हे आत्मप्रेरणा नावाच्या पुस्तकामध्ये लेखकांनी मांडलेले आहे. शब्दांच्या दुनियेत शब्दांची ताकद नेमकं काय आहे? 11 सप्टेंबर 1893 ला अमेरिकेतील भरलेल्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी केलेलं भाषण आणि स्वामी विवेकानंदांच्या शब्दांची ताकद नेमकी काय होती, शब्द नेमकं काय आहेत. म्हणजे जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज लिहितात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू, शब्द चामच्या जीवाचे जीवन, शब्दचे वाटू धन जनलोका. लेखकानं शब्दांच्या दुनियामध्ये आपल्याला नेऊन शब्द आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहेत हे यामध्ये वापरलेलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधली आत्मप्रेरणा नेमकी काय आहे हे जागृत करण्याचं काम लेखकानं या पुस्तकामध्ये केलेलं आहे. मुलांचे संगोपन करताना म्हणजे पहा की मुलांचं संगोपन करत असताना पालकांची नेमकी काय भूमिका असली पाहिजे. एक संत असं म्हणतात की बुढ़ापे में आपको रोटी आपके बेटे नहीं देंगे, आपके दिए हुए संस्कार ही आपको रोटी देंगे. म्हणजे मुलांना आपण कशा पद्धतीने संस्कार दिले पाहिजेत, मुलांना आपण कशा पद्धतीने वाढवलं पाहिजे हे आत्मप्रेरणा या पुस्तकामध्ये लेखक लक्ष्मण जगताप सर यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मांडलेला आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर यशाचा मार्ग जो आहे तो नेहमी सवयींमधून त्या ठिकाणी येतो. मग आपल्या सवयी नेमक्या कोणत्या असल्या पाहिजेत की ज्याला आपण हॅबिट्स असं म्हटलं जातं. आपल्या सवयी बदलून आपण आपलं आयुष्य कशा पद्धतीने बदलू शकतो हे लेखकानं उत्कृष्ट पद्धतीनं आत्मप्रेरणा या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. अशक्य ते शक्य, म्हणजे जीवनामधली प्रत्येक गोष्ट जी अशक्य आहे ती शक्य कशा पद्धतीने आपण करू शकतो. आपण जीवनामध्ये जगत असताना कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर आपण विचार करतो की लोक काय म्हणतील, लोक काहीही म्हणतील याचा विचार न करता आपल्या जीवनामध्ये आपण कशा पद्धतीनं यशाचा ध्यास घेतला पाहिजे, आपली आत्मप्रेरणा कशी शोधली पाहिजे हे लेखकानं उत्कृष्ट पद्धतीनं मांडलेलं आहे. त्याचबरोबर यशाची गुरुकिल्ली, म्हणजे तुम्हाला काय मिळतं ते यश नसतं तर तुम्ही काय बनता
त्याला यश असं म्हटलं जातं. यश हा एक प्रवास आहे. यशाची नेमकी गुरुकिल्ली काय आहे हे आत्मप्रेरणा नावाच्या पुस्तकामधून लक्ष्मण जगताप सर यांनी उत्कृष्ट पद्धतीनं मांडलेले आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर वेळेचं व्यवस्थापन आपल्या जीवनामध्ये वाया गेलेला वेळ हा वाया गेलेल्या पैशापेक्षाही सगळ्यात जास्त वाईट असतो. म्हणून वेळेचं नियोजन आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे लेखकानं उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी मांडलेलं आहे. त्याचबरोबर मोबाईलमध्ये गुंतून पडलेली जी मुलं आहेत त्यांना मोबाईलच्या व्यसनापासून बाहेर काढत असताना त्यांना शिस्त कशा पद्धतीनं लावली पाहिजेत हे आत्मप्रेरणा नावाच्या पुस्तकामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं लेखकानं मांडलेलं आहे. राग जो आहे म्हणजे पहा, भगवान बुद्ध असं म्हणतात की रागामुळे हजारो चुकीच्या शब्दांचा उपयोग करण्यापेक्षा मौन या एका शब्दामध्ये तुम्हाला शांती मिळते. मग जीवनामध्ये आपण रागावरती विजय कशा पद्धतीने मिळवला पाहिजे, राग एकटा येत नाही, त्याच्याबरोबर नेमकं काय काय घेऊन येतो हे लेखकानं या ठिकाणी मांडलेलं आहे. प्रेम या शब्दाचा अर्थच आहे प्र म्हणजे प्रेरणा आणि म म्हणजे ममता. आपल्या जीवनामध्ये प्रेम काय असतं हे सुद्धा या माध्यमातून लेखकानं मांडलेलं आहे. एकंदरीतच आपल्या जीवनाचा आपण आनंद कशा पद्धतीनं घेतलं पाहिजे म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तैसा वागविलासी विस्तारू गीतार्थासी विश्वंभरू आनंदाच्या आवारू मांडू जगा. आपल्या तुमच्या माझ्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं आनंद असतो आणि त्या आनंदाचं रूपांतर आपण परमानंदामध्ये कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे लेखकानं आत्मप्रेरणा नावाच्या पुस्तकामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही वकील आहात, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्हाला आत्मप्रेरणा नावाचं पुस्तक जे आहे ते तुमच्या जगण्याचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलून टाकतो. आयुष्याच्या शाळेमध्ये आपल्याला काटकोन, चौकोन, विशाल कोन असे सगळेच कोन शिकवले जातात, परंतु आयुष्याला सामोरे जात असताना जो सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला हवा असतो तो आत्मप्रेरणा नावाच्या पुस्तकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाणून घ्यायला मिळतो. एकंदरीत जर आपण पाहिलं तर मुलांचे अतिलाड करताना पालक त्या ठिकाणी दिसतात. मुलांचं संगोपन आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे, आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचे नेमके राजमार्ग कोणते आहेत, हे सर्व गोष्टी लेखकाची असणारी तळमळ आणि समाजाच्या माध्यमातून एक परिवर्तन करण्याची भावना लेखक लक्ष्मण जगताप सर यांची आत्मप्रेरणा या नावाच्या पुस्तकामधून आपल्याला पाहायला मिळते. एक लेखक असं म्हणतो की पुस्तकानं मस्तक सुधारतं आणि एकदा सुधारलेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही. म्हणून जर आपल्याला आपलं मस्तक सुधारायचं असेल तर खऱ्या अर्थानं हे आत्मप्रेरणा नावाचं पुस्तक वाचन करणं आपल्याला गरजेचं आहे. एक लेखक असं म्हणतो की जर तुमच्याजवळ 2 नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचं पुस्तक घ्या. भाकर तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक तुम्ही का जगायचं हे तुम्हाला सांगून देईल. तुम्ही का जगलं पाहिजे, तुमच्या जगण्याची आत्मप्रेरणा नेमकी काय आहे, तुमच्या स्वतःला तुम्ही कशा पद्धतीने ओळखलं पाहिजे, जगण्यामध्ये शब्दाचं असणारं महत्व काय आहे, स्वयंशिस्त नेमकी काय आहे, स्वतःची आत्मप्रेरणा काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आत्मप्रेरणा नावाचं पुस्तक जे आहे ते नक्की तुम्ही वाचा. हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध आहे. त्याचबरोबर कमेंटमध्ये मी तुम्हाला नंबर त्या ठिकाणी देतोय, त्या नंबरवरतीही आपण कॉल करू शकता. बारामतीमध्ये सुद्धा संकेत बुक स्टॉल या ठिकाणी हे पुस्तक त्या ठिकाणी मिळतंय, त्याचाही ऍड्रेस तुम्हाला मी या कमेंट मध्ये त्या ठिकाणी देतोय. तर एकंदरीतच लेखक लक्ष्मण जगताप सरांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ते आपल्यासाठी एक आनंदाची पर्वणी आहे. आपल्या प्रत्येकाच्या विचारामध्ये परिवर्तन घडून आणत आपल्या स्वतःची असणारी जी आत्मप्रेरणा आहे ते जागरूक करण्याचं काम हे आत्मप्रेरणा नावाचं पुस्तक परीस पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं बेस्ट सेलरच्या यादीत असणारं हे पुस्तक आहे. या पुस्तकाची 2री आवृत्ती त्या ठिकाणी येते. आपण नक्की पुस्तक वाचा हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जर आपण नवीन शब्दधन या प्लॅटफॉर्मवरती असाल तर शब्दधन या युट्यूब चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटला, पुस्तकाची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. हे पुस्तक नक्की वाचा, कारण वाचाल तर वाचाल. धन्यवाद.